नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र अपडेट न्यूज, सत्यता आणि पारदर्शकता। मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचे उपोषण सुटले। मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील मरुबाई सखाराम कांबळे वय 80 वर्ष या वयोवृद्ध दलित महिलेच्या मयत पतीच्या नावे असलेली जमीन हडपण्यासाठी गावातील काही लोकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे कारस्थान रचल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहे व तहसीलदारांना लेखी पत्र देऊनही अनेक वेळा अतिक्रमणधारकांवर कोणत्याही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या मरुबाई सखाराम कांबळे शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाला बसले। यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे की केवळ कागदी घोडे नाचवून आमची फसवणूक करू नका। जोपर्यंत जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही, अतिक्रमणधारकांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अन्न पाण्याचा त्याग करणार नाही। तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी 10 दिवसात अहवाल सादर करणार। मरुबाई सखाराम कांबळे यांना प्लॉट ताबा मिळवून देणार। तुम्ही स्वतः मंडळ अधिकारी विस्तार अधिकारी जाऊन सगळी प्रक्रिया थांबावं लागेल। तहसीलमध्ये येऊ देणं आले, थांबामध्ये पोलीस स्टेशनमध्ये येऊ देणं आले, ढकलूढकली चालू आहे। साहेब तहसीलदार साहेबाला बोला, तहसीलदार साहेबांनी वेळ दिला होता एक महिन्याचा। तहसीलदार साहेबाला सुद्धा आमच्या एवढंच म्हणा, ते बी आलं तर मी तेच म्हणतो, आमच्याकडनं मुनवर आठ आम्हाला फक्त आमचा ताबा द्या। मालमत्ता क्रमांक आहे, तुम्हीच लावल्या यादीला। हे मात्र किती पक्के अतिक्रमण करणाऱ्या सुरक्षा हो त्यांच्या मालकीचा आहे, त्याचा दावा आहे। ज्या जागेवर बांधकाम चालू आहे ते त्यांचा आहे असं त्यांचा दावा आहे का? आहे का दावा? परवानगी दिली का त्यांना? कशावरून दावा आहे? म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। हे म्हणे असं नको व्हायला की कुठेतरी पर्यायी प्लॉट दाखवून द्यायचा आणि मोक्याचा प्लॉट त्यांना हडप करायला द्यायचा। लक्षात घ्या पण विषय आहे, मला हे म्हणायचं सरळ सरळ आहे, पाठबळ आहे गावात, सत्तेचं पण पाठबळ समजच्या बातमीला आहे। हा इंटरेस्ट आहे। प्लॉट हा नकोच सर, प्लॉट घेऊच नका तुम्ही अगोदर। तुम्ही सर स्वतः प्रयत्न करायला आमचं काय नाही, ठीक आहे, आम्ही व्हिजिट करू बरं एक दिवस साहेबांना आम्ही ठीक आहे।
बांधकाम पाडतील आपल्याला ताबा देतील चौकशी आणतील असं तर त्यांचं पण नाही सांगा म्हणजे आपल्याला त्या गावात आपल्या प्लॉटचा ताबा मिळणार आहे. हे आमचे समाजाचे होते सगळे चांगली एक दिवसात चर्चा केली सकाळपासून आणि न्यायशंकर सत्य एक समिती गठीत होणार असे आश्वासन व लेखी देऊन उपोषण उठवण्यात आले. महाराष्ट्र अपडेट न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन वाघमारे.